नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे शोल्डर पुढे का उतरतात याची कारणे पाहूया आणि त्यावरती उपायसुद्धा पाहणार आहे. म्हणजे तुमचे ब्लाऊजचे शोल्डर जे आहे ते अजिबात पुढे येणार नाही. शोल्डर पुढे येण्याचं कारण असतं पहा, आपली कटोरी किंवा फोरटक्सचं ब्लाऊज असू दे किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असू दे, त्याचा पफ जो असतो तो योग्य नसतो आणि कटोरीसुद्धा आपली कमी वगैरे घेतल्यामुळे सुद्धा पहा ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते पुढं उतरतात. क्रॉसपट्टी तुम्ही योग्य ठिकाणी नाही घेतली तरीसुद्धा तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते उतरतात. तर ते होऊ नये त्यासाठी पहा, मी तर एक तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे. त्यानुसार तुम्ही सर्व साईजचं जे माप आहे ते काढायचं आहे. त्यानुसारच तुम्ही सर्व क्रॉसपट्टीचं मार्किंग टाकलं तर तुमचे शोल्डर जे आहेत ते अजिबात पुढे येणार नाहीत. तर इथे मी डेमो म्हणून तुम्हाला 40 साईज एक समजावून सांगते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर आज आपण शोल्डर पुढं का उतरतं हे पाहूया. शक्यतो हेवी साईज मध्ये पहा शोल्डर जे आहेत ते पुढे येतात. तर पहा त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे मार्किंग करायचं आहे. 14.5 इंच आपण उंची घेऊ, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून असं 15.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेऊया. या पद्धतीने 40 साईज आहे. तर शोल्डर घेऊ आपण 5.5 इंच. डीप नेक मी सांगते तुम्हाला इथं 5.5. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आणि शोल्डर झाल्यानंतर मुंडा 6.25 इंच. शोल्डर झाले 5.5 आणि मुंडा 6. मुंडा इथं आपण 6.25 इंच घेतला. पहा एक लाईन अशी ओढून घेतली. 6.25 इंच मुंडा आहे 40 साईज मध्ये. एक लाईन अशी ओढून घेऊ आणि या लाईन वरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर तो झाला 10 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर 32, त्याचा चौथा भाग 8 आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करून घेऊया 6.25 इंचावरती. हा बरोबर 6.25 इंच आहे. इथून मी घेणार आहे 6.25 इंच. इथं अर्धा इंच डाऊन करायचं आणि 6.25 इंच मुंडा घेतलाय. तर 3 आणि वरती 1 पॉइंट असायचा सेंटर निघाला. तर त्या सेंटरवरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. पहा या पद्धतीने. आणि इथं आकार देऊ. अशा पद्धतीने तुम्ही पहा मुंड्याला आकार द्यायचे आहे. पुढचा मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंचावरती. इथे 1.25 इंचावरती पॉइंट घेऊ. हा इथला घेतलाय 1.25 आणि इथून घेतलेला आहे 1.25 आणि एक अशी आपण हा मुंड्याचा आकार जो आहे तो दिला. गळ्याची रुंदी घेऊ 2.25 इंच, कारण डीप नेक आहे म्हणून. पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून 2.5 इंचावरती असं मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेऊया. इथं मी असा बॉक्स तयार केला आणि या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला. आता आपलं शोल्डर जे आहे ते पुढं काय येतं, क्रॉस पट्टीचं जे मार्किंग आहे ते तुम्ही पहा परफेक्ट करत नाही म्हणून पहा इथं शोल्डर जे आहेत ते पुढे येतात. जर तुम्ही इथं क्रॉस पट्टी समजा मोठी घेतली तर चेस्ट जिथं बसायला हवी आहे, म्हणजे साईजनुसार तुम्ही इथं क्रॉस पट्टीचं मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट नाही घेतलं तर जिथे चेस्ट बसायला पाहिजे तिथे चेस्ट बसत नाही. आणि मग ते चेस्ट व्यवस्थित बसण्यासाठी काय होतं, हा भाग जो आहे तो पुढे सरकतो आणि क्रॉस पट्टी पहा इथं कटोरी जी आहे ती अशी इथं खाली सरकते.
त्यामुळे आपोआपच हा भाग जो आहे इथला हा पुढे येतो. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीचं मार्किंग जे आहे ते एकदम परफेक्ट करायचं आहे. दुसरं कारण म्हणजे पफसुद्धा तुमचा कमी असेल तरीसुद्धा पहा क्रॉसपट्टी अशी कटोरी किंवा ब्लाऊज जो आहे फोरटक्सचा तो असा खाली सरकतो. म्हणून आपल्याला क्रॉसपट्टीचं मेजरमेंट्स जे आहे ते बरोबर घ्यायचं आहे. तर पहा त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जी काही चेस्ट आहे त्याचा आपल्याला तिसरा भाग करायचा आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी. आता साईज आहे आपली ही 40, तर त्याचा तिसरा भाग किती येतोय 13.3 म्हणजे 13.25 इंच असा आपला हा भाग, 13.25 इंच हा असा आपला पॉईंट येणार आहे क्रॉसपट्टीसाठी. तर त्याला ॲपेक्स पॉईंट सुद्धा असं म्हणतात पहा. तर इथून असं 13.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची. सर्व साईजमध्ये तुम्ही या पद्धतीने तिसरा भाग करायचा आहे. आता जेव्हा लहान साईज असेल त्यावेळेस त्यातून, आता इथं 32 साईज आहे समजा, याचा तिसरा भाग केल्यानंतर होतो किती 10.6 असा तिसरा भाग येतो. तर लहान साईज आहे म्हणून यातून हे जे अंतर येतं यातून तुम्ही अर्धा इंच मायनस करून 10.1 इंच म्हणजे तुम्ही 10 इंचावरती क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तुम्ही यामध्ये सुद्धा मायनस करू शकता, परंतु मी मोठी साईज आहे म्हणून पहा जे मेजरमेंट आहे ते आहे असं ठेवलेलं आहे. तुम्ही मायनस करू शकता. तर सर्व साईजमध्ये या पद्धतीने तुम्ही मायनस करायचं आहे. याचा चार्ट जो आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल. आणि इथून पाऊण इंच घेऊन पहा या पद्धतीने क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. आता इथे परत आपले अर्धा इंच शिलाई मार्जिन असतं, ते इथं शिलाई मार्जिन इथं वाढवून घेऊ. फ्रंट पार्टमध्ये क्रॉसपट्टी जोडण्यासाठी लागतं पहा या पद्धतीने. तर क्रॉसपट्टी आपली बरोबर तयार होते. तर इथून किती झाली तयार पहा, 2.5 आणि वरती 1 पॉईंट अशी तयार झाली आणि अशी टोटल 3.5 इंच इथं पाहू शकता क्रॉसपट्टी आहे. म्हणजे जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी क्रॉसपट्टी तयार होते. म्हणजे काय, क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी तुम्ही इथं हा तिसरा भाग करायचा आहे. जेव्हा आपण पहा टक्स घेतो त्यावेळेस छातीचा 10वा भाग करतो, छातीचा 10वा, आणि इथून इथं टक्स पॉईंट घेण्यासाठी 4था भाग प्लस 1 इंच असं करत असतो पहा या पद्धतीने. तर इथं तिसरा भाग करायचा आहे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घेण्यासाठी. आता अजून एक म्हणजे कटोरी. आता कटोरीचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला इथून 6वा भाग करायचा आहे कटोरीचा, छातीचा 6वा भाग. आता 40 साईज आहे तर त्याचा 4था भाग किती येतो 6वा, 6.6 आपला याचा 6वा भाग येतो. त्यामधून आपण अर्धा इंच मायनस करून 6 पॉईंट म्हणजे यातून अर्धा इंच मायनस केले की 6.1 म्हणजे 6 इंच कटोरी येते. तर त्याच पद्धतीनं आपल्याला इथं 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे पहा असं चेस्टनुसार तुम्ही परफेक्ट मेजरमेंट काढता त्यावेळेस तुमची जे शोल्डर आहेत ते अजिबात पुढे उतरत नाहीत. चेस्टमध्ये एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. इथे 1 इंच असं वरती जाऊन पहा हा आकार जो आहे तो असा द्यायचा. खूप आतूनही आकार घ्यायचा नाही आणि बाहेरूनही घ्यायचा नाही. खूप आतून घेतला तरी सुद्धा पहा कटोरी एकदम परफेक्ट अशी बसणार नाही. तर इथं मी तुम्हाला शोल्डर पुढं येण्याची कारणे सांगितली आणि त्या पद्धतीने तुम्ही कसं कटिंग करायचं आहे इथे मी एकदम परफेक्ट असं समजावून सांगितलेलं आहे. इथे 1/2 इंच शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करायचं, त्यामुळे सुद्धा पहा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढं उतरणार नाही. तर काय काय सांगितलं इथं मी, क्रॉसपट्टीचं मेजरमेंट आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट घ्यायचं चेस्टनुसार, आणि कटोरीचं सुद्धा किंवा फोरटक्स ब्लाऊज असेल त्याला सुद्धा पप जो आहे तो एकदम तुम्ही परफेक्ट काढायचा आहे. आणि प्रिन्सेसमध्ये सुद्धा पफ व्यवस्थित काढा, मोठे मोठे टक्स घ्या. फोरटक्समध्ये सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे पहा, माझे फोरटक्सचे व्हिडिओ सुद्धा आहेत, त्या पद्धतीने तुम्ही
कटिंग करा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. थोडक्यात आपल्याला क्रॉसपट्टीचं मेजरमेंट्स जे आहे ते व्यवस्थित घेतलं ना की तुमचा ब्लाऊज जास्त पुढं पडत नाही. जास्तीत जास्त क्रॉसपट्टी मोठी घेतल्यामुळे सुद्धा पहा आपले शोल्डर जे आहेत ते पुढं उतरतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बड 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 करायला